मित्रांनो, जोपराचा तिसरा तास. नमस्कार मित्रांनो, मी अजय कदम माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला वाटलं असेल हा काही विषय आहे, तर आम्ही निघालोय वानखेड्याला मॅच बघायला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे, तर आम्ही चालू वेस्ट इंडिजला सपोर्ट करायला. अर्ध्या तासाच्या यशस्वी मेकअप नंतर आम्ही सगळे चालू मॅच बघायला. तिकीट घेऊन वानखेडे स्टेडियमसाठी झालो रवाना. त्याच्या पाठीमागे हा त्यांचा गाव आलाय, म्हणून आम्ही वेस्ट इंडिजला सपोर्ट. नंतर पोचलो आम्ही ट्रेनमध्ये लोअर परेलला. आता लोअर परेलवरून जायचं चर्चगेटसाठी. त्यानंतर पोचलो वानखेड्याला. गेट नंबर 7वर खूप गर्दी होती आणि आम्हाला जायचं होतं गेट नंबर 4साठी. पण आम्ही चुकीच्या लोकेशनवरून आलो होतो. ते पूर्ण आम्हाला वानखेडे स्टेडियमचा राऊंड घालायला लागला. गेट नंबर 2वर बघा किती गर्दी आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची मॅच आहे, पण तरी पण एवढी गर्दी बघून ना असं वाटतं की मुंबईमध्ये किती क्रिकेट प्रेमी आहेत. पुढं तर इंग्लंडचा फॅन चालला होता, बोललो त्यांना पण घेऊया कॅप्चरमध्ये. कसे आहेत, खूप हाईट होती, मला वाटतं 7-7.5 फूटच्या वरती हाईट असेल त्यांची. लगेच पोचलो आम्ही वानखेड्याला. कंप्लीट 15 मिनटं वानखेड्याचा गोलएडा घातल्यानंतर वानखेडेमध्ये आता एंटर करणार आहे आम्ही. हा आहे अविमामा, त्याला पण आम्ही घेऊन चाललो होतो मॅच बघायला. एक तिकीट शिल्लक होती आमच्याकडे. अशा रीतीने गेटवर चेकिंग झाल्यानंतर आम्ही केली वानखेडेमध्ये एंट्री. लेवल 3ला होतं, त्याच्यामुळं आम्हाला खूप वरती सीडी चढायला लागणार होतं. लगेचच पोचलो आम्ही लेवल 3वरती आणि हा फ्रंट व्ह्यू होता, म्हणजे बॅट्समन बॅटिंग करतो त्या साईडला एकदम स्ट्रेटला होता, त्याच्यामुळे इथून खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. चला बोला आलाय तर घेऊया वानखेडेचा पूर्ण शूट करूया. तर आम्ही मामाकडे दिला कॅमेरा आणि बोललो चला शूट करा आणि मला पण घ्या त्याच्यामध्ये. खूप दमलो होतो लेवल 3च्या 3-4 शिड्या चढून वरती, कारण लिफ्टला पण खूप गर्दी होती. कसं आहे वानखेडे स्टेडियम, इंग्लंड वर्सेस वेस्ट इंडिज. आम्ही पोचायच्या अगोदर 2-3 ओव्हर पॉवर प्लेच्या झाल्या होत्या. चला थोडा वेळ वेट केला आणि बोललो जाऊया चला सीटिंगवर बसायला. तर सीटवर बसल्यानंतर पण कॅमेरा फिरवत होतो, बोलूया बघूया कॅमेरा कसा येतो, कॅमेरामध्ये आपण येतोय का. तर मस्तपैकी आपला व्हिडिओ आला आणि अशा रीतीने आम्ही रिलॅक्समध्ये बसलो. तरी स्क्रीन दाखवतो समोर. एवढ्या वेळ वानखेड्याला पण त्या स्क्रीनमध्ये आयुष्यात अजून दिसलो नाही. आता कधी नशीब होईल तेव्हा दिसेल. चला, वेस्ट इंडिजचा फॅन जोरात होता, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण टीम वेस्ट इंडिजला सपोर्ट करत होतो. कसं आहे 6-4 मारला की पोरगं उड्या मारायचं आणि आउट झालं की गप्प शांत बसायचं. कसं आहे DJ ब्रावो डान्स. होल्डर भाईला पहिल्या ओव्हरमध्ये 24 रन पडले की होल्डर भाईला लगेच पाठवलं बाउंड्रीवर. बघा पळा, नुसतं पळा. अशा रीतीने वेस्ट इंडिज जिंकलेले आहेत 30 रनांनी. तो पण इकडे प्राईज डिस्ट्रीब्युशनची तयारी चालू झाली होती त्यांची. मग आम्ही म्हटलो आता चला निघूया. हे फक्त आमच्या सचिन तेंडुलकर पहिले यांचे पब्लिक येते, कशा मुंगीसारखी जाते. माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.